ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा तिसरा भाग. पोर्तुगीजांच्या धर्मवेडाला कंटाळून 1677 मध्ये दीव मधल्या व्यापाऱ्यांच्या एका मोठ्या समूहाने मुंबईत स्थायिक होण्याचं ठरवलं. पण धार्मिक मोकळेपणाबरोबरच त्यांना कंपनीकडून आणखीही काही सवलती हव्या होत्या आणि त्या कंपनीच्या सही शिक्क्यानिशी लेखी हव्या होत्या. म्हणून मार्च 1677 मध्ये दीव मधल्या व्यापारी संघटनेचा प्रमुख नीमा पारेख याने कंपनीच्या सुरत वखारीला पत्र लिहून त्याच्या मागण्या कंपनीसमोर ठेवल्या. यातली पहिली मागणी होती, कंपनीनं नीमा पारेख याला त्याच्या घरासाठी आणि माल साठवणुकीच्या गुदामासाठी आवश्यक तेवढी जागा मुंबईच्या किल्ल्यात अथवा किल्ल्याच्या जवळपास मोफत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी त्याच्याकडून कोणत्याही स्वरूपाचे भाडे आकारता कामा नये. नीमा पारेख यांची ही मागणी कंपनीनं मान्य केली. दुसरी मागणी, नीमा पारेख आणि त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना, त्याच्या नोकरचाकरांना, पुजाऱ्यांना त्यांचा वावर असलेल्या जागेत त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याची पूर्ण मुभा असावी. त्यांच्या धार्मिक बाबतीत कुणाही इंग्लिश, पोर्तुगीज, ख्रिश्चन किंवा मुसलमान धर्माच्या माणसांनी हस्तक्षेप करता कामा नये. त्याच्या राहत्या घराच्या अथवा गोदामाच्या परिसरात कुणीही व्यक्ती मुक्या जीवांची हत्या करणार नाही किंवा त्यांना कोणत्याही स्वरूपाची इजा करणार नाही याची हमी द्यावी. तसे कुणी केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीला कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करण्याची हमी द्यावी. त्यांच्या धर्माच्या प्रथेनुसार त्यांना त्यांच्या घरात सर्व प्रकारची मंगलकार्य करण्याची पूर्ण मुभा असावी. तसेच त्यांच्या घरातील कुणाचा मृत्यू झाल्यास त्या मृतास हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे विना आडकाठी दहन करण्याची मुभा मिळावी आणि त्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांच्यापैकी कुणालाही धर्म बदलून ख्रिश्चन, मुसलमान वा इतर कोणताही धर्म स्वीकारण्याची बळजबरी करण्यात येऊ नये किंवा त्यांच्या मनाविरुद्ध इतर कोणत्याही धर्माच्या प्रथा पाळण्यास भाग पाडले जाऊ नये. कंपनीने हेच धोरण स्वीकारलेलं असल्याने ही मागणी मान्य करायला कंपनीला काहीच अडचण आली नाही. तिसरी मागणी, नीमा पारेख किंवा त्यांच्या संबंधातील कुणासही शहराच्या रक्षणासाठी रक्षकाचे काम करण्याची सक्ती करता कामा नये. तसेच त्याच्यावर खाजगी अथवा सार्वजनिक कामासाठी पैसे देण्याची सक्ती होता कामा नये. ही मागणी कंपनीनं सशर्त मान्य केली. शर्त अशी होती की जर नीमा पारेख यांनी मुंबईत दुसरी जागा खरेदी केली तर मात्र त्यांना आणीबाणीच्या प्रसंगी शहराच्या रक्षणासाठी नियमानुसार माणसं उपलब्ध करून द्यावी लागतील. चौथी मागणी, जर नीमा पारेख किंवा त्याचा वकील किंवा त्याच्या जातीतील कुणाचाही मुंबई बेटावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर काही वाद निर्माण झाल्यास अथवा कोर्टात जाण्याची वेळ आल्यास गव्हर्नर अथवा इतर कुणीही अधिकारी यांनी प्रथम कायद्यानुसार चौकशी न करता त्यात तो दोषी आढळल्यास त्याला आगाऊ सूचना न देता त्याला किंवा त्याच्या संबंधित व्यक्तींना जाहीरपणे अटक केले जाऊ नये किंवा त्यांचा अपमान करू नये. तसेच नीमा पारेख आणि त्याच्या जाती धर्माच्या व्यक्तीमध्ये काही कारणांनी वाद झाल्यास तो
कोर्टासमोर नेण्याचा आग्रह धरू नये. आपसातले वाद आपसातच सोडवण्याची पूर्ण मुभा असावी. ही मागणी कंपनीने स्पष्ट शब्दात फेटाळली. न्याय कायद्यानेच होईल असं स्पष्ट शब्दात सांगितलं. पण जाती धर्मातला आपसातला वाद आपापसात मिटवण्याची मुभा ह्या बेटावर राहणाऱ्या किंवा राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकालाच कंपनीने दिली असल्याचा पुनरुच्चार केला. 5वी मागणी. नीमा पारेख याला त्याचा माल त्याच्या मालकीच्या जहाजातून मुंबईच्या गव्हर्नरच्या पूर्व परवानगीने त्याला योग्य वाटेल त्या बंदरातून इतर कोणत्याही बंदरात विक्रीसाठी नेण्याची मुभा असावी. त्याकरता कोणत्याही प्रकारचे कर किंवा शुल्क आकारू नयेत. या मागणीवर नंतर विचार करण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं. 6वी मागणी. जर एका वर्षाच्या मुदतीत बाहेरून मागवलेल्या संपूर्ण मालाची नीमा पारेख इथे विक्री करू शकला नाही तर शिल्लक माल त्याला त्याच्या पसंतीच्या कोणत्याही बंदरात विक्रीसाठी पाठवण्याची मुभा असावी आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची जकात त्यावर आकारू नये. ही मागणी मान्य न करता सुरुवातीच्या 2 वर्षांसाठी पारेख यांना जकातीतून सूट देण्याचं आश्वासन देण्यात आलं. 7वी मागणी. जर नीमा पारेख याने आणि त्याच्या जाती धर्मातील इतर कुणीही दुसऱ्या कुणा व्यक्तीला कर्जाऊ रक्कम दिली असेल आणि जर का ती व्यक्ती त्यांच्या कर्जाची परतफेड करू शकली नाही तर कायद्याने रक्कम वसूल करताना नीमा पारेख यांनी दिलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यास प्राथमिकता दिली जाण्याची हमी द्यावी. या मागणीला प्रतिसाद देताना कंपनीनं पुन्हा एकदा कायद्यानं न्याय करण्याचा पुनरुच्चार केला. आणि 8वी मागणी. मुंबईत युद्धजन्य परिस्थिती अथवा जान मालाला धोका उत्पन्न होईल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली तर नीमा पारेख याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या, त्याच्या संपत्तीच्या आणि त्याच्या मालाच्या सुरक्षिततेसाठी मुंबईच्या किल्ल्यात जागा उपलब्ध करून द्यावी. ही अट कंपनीने मान्य केली. या अटींव्यतिरिक्त नीमा पारेखला आणि त्याच्या कुटुंबियांना मुंबईत सन्मानानं वागवण्यात यावं. घोडा, पालखी, टांगा, छत्री वापरण्याची परवानगी मिळावी. कुटुंबियांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या नोकरांना तलवार आणि खंजिरासारखी शस्त्र बाळगण्याची मुभा असावी. त्यांना मुंबईत नारळ, सुपारी, पान इत्यादी जिन्नस विकत घेण्याचे अथवा विक्री करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे. अशाही काही बालिश अटी होत्या. या मागण्यांकडे कायद्यातील तरतुदींप्रमाणे पाहिलं जाईल असं कंपनीनं स्पष्टपणे कळवलं. आज आपण ऐकत होतो नीमा पारेखच्या गोष्टीचा 3रा भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबई.